नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या साहित्य संपदा या कार्यक्रमात मी नम्रता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध लेखिका डॉक्टर छाया महाजन मॅडम. छाया महाजन मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. मैत्रिणींनो, कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी मॅडमचा एक छोटासा परिचय करून देते, कारण त्यांचं काम खूप मोठं आहे. थोडक्यात आपण एक त्यांची ओळख करून घेऊया. तर डॉक्टर छाया महाजन मॅडम या मूळच्या अहमदनगरच्या. त्यांनी MA इंग्रजी DHE आणि इंग्रजी विषयातच डॉक्टरेटसुद्धा मिळवलेली आहेत. औरंगाबादमध्ये डॉक्टर इंभापा महिला विद्यालयात त्या प्राचार्या म्हणून कार्यरत होत्या. PhD आणि MPhilच्या मार्गदर्शक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या नावावर विपुल असं साहित्य प्रकाशित झालं आहे. स्पर्श, वळणावर, नकळत, मोरबांगडी, एकादश, कथा, ओढ इत्यादी लघुकथासंग्रह तर आहेतच, शिवाय अनेक लघुकथासंग्रह आणि कथासंग्रह त्यांनी अनुवादित देखील केलेले आहेत. कॉलेज, मानसी आणि तन अंधारे ह्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. त्यांनी बालसाहित्य आणि प्रौढ शिक्षणावर देखील विपुल लेखन केलेलं आहे. विमेन इन पॉल स्कॉट्स नॉव्हेल्स यावर इंग्रजीतून संशोधनपर लिखाणही प्रसिद्ध झालेलं आहे. डॉक्टर छाया महाजन मॅडम यांच्या नावावर 38 पुस्तकं आहेत, ज्यामध्ये कादंबरी, कथालेखन, अनुवाद, चरित्रलेखन, त्याशिवाय प्रौढ आणि बालकथासंग्रह आणि लघुतम कथा हा साहित्य प्रकार महाराष्ट्रात आणि मराठीमध्ये आणण्याचं श्रेयसुद्धा त्यांना जातं. म्हणजे कदाचित त्या लघुतम कथा लिहिणाऱ्या महाराष्ट्रातल्या पहिल्या लेखिका असाव्या. साहित्याच्या संदर्भात त्या भारतभर भ्रमण करतात आणि अत्यंत महत्त्वाचं त्यांचं योगदान मराठी साहित्याला मिळालेलं आहे. 1990 नंतरच्या महत्त्वाच्या लेखिकांमध्ये डॉक्टर छाया महाजन मॅडमचं नाव येतं. त्यांच्या नकळत या लघुकथा संग्रहासाठी महाराष्ट्र शासन पुरस्कार त्यांना 1992 मिळाला. तर महाराष्ट्र शासनाचाच वि.स. खांडेकर पुरस्कार त्यांना कॉलेज या कादंबरीसाठी 2007 मिळाला. याशिवाय मराठवाडा गौरव पुरस्कार, मराठवाडा भूषण पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल आपल्याला ग्वाही देतात. तर मॅडम, आज आपण बोलणार आहोत ते तुमच्या काही दिवसांपूर्वी आलेल्या अज्ञात या कथासंग्रहाबद्दल. तर ह्या कथासंग्रहाबद्दल एक थोडक्यात आमच्या मैत्रिणींना माहिती द्या ना. हा कथासंग्रह जो आहे, या कथासंग्रहामध्ये विविध पद्धतीच्या कथा आहेत. म्हणजे आजकाल एक नवीन अशी फॅशन आहे पुस्तकामध्ये सुद्धा, की एक थीम घ्यायची, एक मूळ कल्पना घ्यायची, मध्यवर्ती कल्पना घ्यायची आणि त्याला जोडत सगळ्या कथा करायच्या. तशा पद्धतीचा हा कथासंग्रह नाही आणि तशा पद्धतीचे माझे इतरही कथासंग्रह नाही आहेत. ह्याच्यामध्ये विविध पद्धतीच्या कथा आहेत, ज्याच्यामध्ये म्हणजे जे मला जाणवलेलं आहे, म्हणजे ह्याच्यावर देवदासींवर कथा आहे, वयस्क स्त्रीवर कथा आहे, घरात स्त्रीला दिलेल्या वागणुकीबद्दलच्या कथा आहेत, नवीन जगतामधल्या मुली ज्या आहेत त्यांना आकर्षण आहेत त्याच्या कथा आहेत, किंवा स्त्रिया आता कामाला बाहेर पडलेल्या आहेत आणि आपण दरवेळेला जे खूप त्याच्याविषयी बोलतो की आता ती पुढे निघालेली आहे आणि आता तिने आकाशाला गवसणी वगैरे घातलेली आहे, पण खरोखर ती घरामध्ये कशी आहे, तिच्याकडून काय अपेक्षा आहे आजही, आणि आपला समाज कसा उभा आहे, कुठे आहे. तसंच परदेशामध्ये गेलेली जी मुलं आहेत, जी NRI झालेली आहेत, पण त्यांच्याबद्दल सुद्धा त्यांचे जे पालक मागे राहतात त्यांची काय अवस्था आहे याच्यावरही या कथा आहेत. खरं म्हणजे इतक्या वेगळ्या वेगळ्या विषयावर कथा आहेत. तर मॅडम, तुम्ही म्हणालात की तुम्ही थीम घेऊन लिहत नाही, पण यापूर्वीही तुमचे अनेक कथासंग्रह आलेले आहेत. तरी लेखकाच्या मनात अजून अशा किती गोष्टी असतात? कारण ह्या कथासंग्रहामध्ये सुद्धा एक तब्बल 11 कथा आहेत, ज्याचे विषय वेगवेगळे आहेत. फक्त स्त्रियाच नाही, तर तरुण मुलं, त्यानंतर वृद्ध होत चाललेला बाप, असे वेगवेगळे जेंडरचे आणि वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांच्या सुद्धा कथा यामध्ये आहेत. 4 ते 5 कथासंग्रह लिहिल्यानंतर सुद्धा लेखकामध्ये असं काय उरतं की पुन्हा एक 11 कथा त्याच्याकडनं लिहिल्या जातात? ही प्रेरणा काय असते नेमकी? मला असं वाटतं लेखकाला खूप प्रेरणा असतात बरं का. म्हणजे ते म्हणतात किंवा अंतस्फूर्तीने तो लिहितो वगैरे, पण त्याच्याशिवाय त्याचा भवताल आहे. म्हणजे आपण जसं वाढतो तर मी माझ्या भोवती माझं कुटुंब आहे, माझी जात आहे, माझा धर्म आहे, माझी संस्कृती आहे, माझा प्रदेश आहे, या सगळ्या प्रेरणा घेऊन येतात. आणि सगळ्यात असतं म्हणजे तुमचा समाज आहे, ज्या समाजामध्ये तुम्ही वावरत असता आणि त्या समाजामध्ये विविध थरांमध्ये तुम्ही वावरत असता, विविध लोकांमध्ये तुम्ही वावरत असता. शैक्षणिक वेगळ्या वेगळ्या स्तरातले लोक तुम्हाला भेटत असतात. म्हणजे अत्युच्च शिक्षण घेतलेलाही माणूस भेटेल आणि अगदी न शिकलेला माणूसही तुम्हाला भेटेल. आणि माझ्या दृष्टीनं याच्यामध्ये लिंग किंवा त्याच्या जात किंवा धर्म हा खरंच महत्त्वाचा भाग नाही. न्यूट्रल महत्त्वाचा भाग काय आहे की तो माणूस आहे. आणि मग ती स्त्री असो, पुरुष असो, मूल असो, म्हातारा असो, भावना ज्या आहेत त्याच्या
त्या सगळ्या निगडीत आहे माणूस म्हणून त्याच्या मनाशी. शिवाय त्याच्या क्रियाप्रतिक्रिया ज्या असतात त्या वेगळ्या वेगळ्या असतात. मला लेखक म्हणून ही गोष्ट नेहमी भुरळ घालते की माणसाच्या ह्या ज्या विविध प्रवृत्ती आहेत, म्हणजे आपल्याकडे ते हे म्हणतात की सत्व गुण तम असे त्याचे स्वभाव आहेत, किंवा त्याला लोभ मोह माया वगैरे अशा ज्या 8 त्याला गोष्टी भुरळ घातलेल्या आहेत, किंवा त्याच्या मनाशीच त्या असतात, त्याच्यात इनबिल्ट असतात त्या फक्त किती मोठ्या करायच्या किती लहान करायच्या हा भाग असतो. पण हे सगळं पाहताना माझ्यामधला प्रॉबेबली लेखक, आता मी लेखक म्हणते ही खूप मोठी उपाधी आहे, मी असं म्हणते माझ्या मनामधली बाई किंवा माणूस हा उत्सुक असतो. आणि सुदैवानं कदाचित मला हे पहिल्यापासून मिळालेली देणगी आहे की खूप बारीक आहे माझं निरीक्षण. म्हणजे मुद्दाम करते अशातलाही भाग नाही, पण नजरेतनं सुटत नाही हे खरी गोष्ट आहे. आणि मग तुम्हाला काय असतं की विविध वृत्ती प्रवृत्ती ह्या ज्या तुम्हाला दुष्प्रवृत्ती असेल, चांगल्या प्रवृत्ती असेल, चांगलेपण असेल, आणि आजूबाजूला जे घडत राहतं सतत ते सतत परिवर्तनशील आहे. एक गोष्ट अगदी स्टॅटिक अशीच आहे आणि ती तशीच राहिली आणि आपण तसंच जगतो युनिफॉर्म, असं कधीही होत नाही. शिवाय काय आहे, सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, म्हणजे उदारीकरण आलं, जागतिकीकरण आलं, या सगळ्या गोष्टी ज्या आल्या याच्यामुळे सुद्धा कित्येक प्रश्न निर्माण झालेले आहेत आपल्याकडे अर्थकारणाचा इतका मोठा रट्टा किंवा मोठं आकर्षण कधीही नव्हतं. खाऊन पिऊन लोक सुखी ही संज्ञा आपल्याकडे फार कॉमन सर्वसामान्यपणे वापरली जात होती, पण आज नाहीये तसं. आपण सगळेजण पळतो आहोत. कशा मागे पळतो आहोत असं विचारलं तर तुम्हाला सांगता येणार नाही की मी कुठच्या मागे पळतीये. मी खूप मिळवलंय, काय मिळवलंय असं सांगायचा जर प्रश्न आला तर तुम्ही पद आणि पैसा किंवा एखादं मिळालेलं स्थान तुम्हाला, याच्या पलीकडे तुम्ही जात नाही. आणि काय मिळवलं असा जर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला तर उत्तर 0 येतं. मग सगळा झगडा कशाचा होता? मला स्वतःला असं वाटतं की प्रेरणा म्हणून तू जे म्हणाली की या खूप प्रेरणा आहेत ज्या आपल्या आजूबाजूला असतात आणि ज्या तुम्हाला सतत म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही जा, मी शैक्षणिक क्षेत्रात होते, तर ह्या सगळ्या प्रेरणा तुमच्या कथांमध्ये उतरतात. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की पण मिळवलं काय, तर याचं उत्तर येत नाही. तर मला असं वाटतं की अनुभव हे फार एक्सक्लुझिव्ह असतात आणि ते खरं म्हणजे ते मिळवण्यासारखी गोष्ट असते जी आपल्यापुरती असते आणि आपण त्यातनं शिकत जातो. तर तुमची ही लिखाणाची प्रक्रिया यातूनच जाते का? आपण शिकत जातो ही गोष्ट खरी आहे, पण ती फारच मला असं वाटतं की नकळतपणे घडत जाते ती. म्हणजे मी जशी जन्माला आलेली असते तशी मी मरत नाही. बरोबर. मी तू जे म्हणालीस आता किंवा अनुभव, ते अनुभव तुम्हाला समृद्ध करत राहतात, ते सॅच्युरेट करत जातात तुम्हाला. आणि मग त्या अनुभवात न शिकणं हा भाग जो आहे तो जेव्हा तुम्ही ठोकर खाता तेव्हा शिकता असं म्हणता येईल. नाही तर बाकीचे अनुभव मला काय येतात, मला जो अनुभव येतो, मला जो जाणवतो, शेजारच्याला का जाणवत नाही? कारण आपलं असलेलं संवेदनशील मन, जोपर्यंत ती संवेदनशीलता तुमच्यात आहे तोपर्यंतच तुम्हाला या सगळ्या गोष्टी जाणवतील. तुम्ही जर बोथट झालात त्याच्यासाठी तर हे काहीच जाणवणार नाही. आणि मग सगळे जसे जगून जातात तसे कदाचित आपणही जगून जातो. बरोबर. तुम्ही जसं बोललात की तुम्ही सूक्ष्म निरीक्षणं करता, तुमचा भवताल हा तुमच्या लिखाणातून सुटत नाही, तो सुटूसुद्धा नाही. पण अशाच प्रकारची एक कथा तुमच्या अज्ञात या कथासंग्रहामध्ये आहे, जिचं नाव आहे पत्र आलंय. विदेशात राहणारी मुलं आणि आपल्या देशात राहणारी त्यांचे आईवडील आणि त्यांच्यातली जी एक भावनिक गुंतागुंत आहे त्याबद्दल सांगते. अरे बापरे, पत्र आलंय सारखी निरीक्षणासाठी खरंच आता वेगळं काहीच लागत नाही. बरोबर, खरंय. दुर्बिणीची गरजच नाही. तुम्ही मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जा आणि आपल्याला नुसतं शिकायचं नाहीये तर आपल्याला शिकून परदेशात जायचंय. त्याचं सुद्धा इतकं फॅड आहे अक्षरशः, म्हणजे मॅनिया आहे तो. तिकडे ते जातात खरे. पत्र आलयमध्ये जी गोष्ट आहे ती एका माणसाची गोष्ट आहे खरं म्हणजे, जी खरं तर आपल्या आजूबाजूला सारखे आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही जर पुण्या मुंबईसारख्या मेट्रो सिटीजमध्ये गेलात तर तुमच्या खूप येतील असे उदाहरणं पाहायला की जिथे आईवडील इकडे राहतात आणि मुलं तिकडे आहेत आणि ती मुलांनी तिकडचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे. आपण मूल जन्माला आलं कीच आपली अपेक्षा त्याच्याशी बांधलेली असते. खरं सांगायचं म्हणजे मी ह्याला शिकवते, मी ह्याला मोठा करते, म्हणजे हा माझ्या म्हातारपणचा काठी आहे. पूर्वी म्हातारपणची काठीच म्हणायची मुलाला, पण ती काठी नाही राहत ना. काठीच जर वाहून गेली समुद्रात पलीकडे तर तुमच्या हातात काय आहे? काहीच नाही आहे. आणि मग तो जो माणूस आहे
की जो म्हणतो की कित्येक आहेत असे अनुभव की मुलं म्हणतात की बा तुम्ही या आमच्याकडे, आणि ते जेव्हा या म्हणतात त्यावेळेला आईवडील आनंदून जातात. गेल्यानंतर ते किती सुख पावतात वगैरे हा भाग आपण विचारायचा नाही त्यांना, पण तिकडे जातात ते आणि त्यांना आकर्षण राहतं परदेशाचं, शिवाय त्या संस्कृतीचं आकर्षण, ते लोक कसे राहतात, सगळ्याच आकर्षणाच्या बाबीत. पत्रालयमध्ये असा एक मुलगा दाखवलाय की जो परदेशात आहे, त्यांनी कदाचित परदेशातलीच बायको केली आहे का, पण तो तिकडे आहे, त्याचं कुटुंब तिकडे आहे, मुलाचा एकुलता एक मुलगा आहे, आणि आई इकडे जाते आणि वडील एकटे राहतात. त्यावेळेला त्याला असं वाटायला लागतं की बा आता आपल्या वडिलांनी यावं आपल्याकडे. पण हे करत असताना ते तुमची तिकडची सगळी संपत्ती, तुमची जी काय स्थावर असेल ते विकून टाका आणि माझ्याकडे या, असं त्यांना सुचवतो. त्यानुसार हे सगळं आवरासावर करून टाकतात आणि गाठोडं बांधून मुलाच्या तिकिटाची वाट पाहतात. तिकीट येतं मुलाचं. मग त्यांना ते एकेकाचा निरोप घ्यायला सुरुवात करतात, ज्याच्यामध्ये खरं सांगायचं तर एक तुटलेपणाचं, भारतापासून आपण तुटले जातोय अशी एक भावना आहे एकीकडे, तर दुसरीकडे मी माझ्या कुटुंबात जातो, माझ्या मुलाकडे जातो, माझ्या नातवंडांबरोबर राहीन, असं एक आकर्षण. तर ह्या दोन्हीचा एक त्याच्यात चाललेलं असताना खरं म्हणजे त्याच्या की बाबा असं होतं, तर मुलगा कळवतो की तुम्ही येऊ नका, आणि येऊ नका असं म्हटल्यानंतर जी त्या माणसाची, म्हणजे तुम्ही एकदम वरून पडल्यासारखेच झाले ना, शिंदीच्या झाडावरून थेट खाली आल्यासारखंच झालं ना, दरीत कोसळल्यासारखं. हो. आणि मग त्याला आता कळत नाही की मी इतक्या लोकांना आता सांगून ठेवले, कदाचित लोकांनी मला निरोपाची जेवणं सुद्धा दिलेली आहे, आणि आता मी काय सांगू की मला का नाही मुलगा बोलवते. म्हणजे कदाचित मुलाचा घटस्फोटच, आता अर्थात ह्याची स्वतःची ती ही आहे की त्यांनी घटस्फोट झालाय का, बायको नाही का बरोबर, कारण ते पण आता आजकाल खूप कॉमन आहे. पण त्याला मग सारवासारव करावी लागते, आणि ती किती पथेटिक आहे हे या कथेत आहे. म्हणजे किती केविलवाणं दयनीय माणूस होतो, आणि तो दयनीय कसा होतो तर स्वतःची नातेसंबंधांची जी गुंतागुंत तू सुरुवातीला म्हणालीस ती तर आहेच आहे, आणि परिस्थिती पण आहे तशीच. म्हणजे मग आपण खरंच जन्म द्यायचा, आपण काही प्राणी नाहीत की बुवा आता गाईचं वासरू आहे ते लागलीच वेगळं होतं आईपासून, किंवा सगळे प्राणी, चतुष्पाद प्राणी हे त्यांच्या आईवडिलांपासून, वडील तर सोडूनच द्या, दूर जातात. आपण तसे नाही आहेत ना. आपल्याला मन नावाची एक गोष्ट दिलेली आहे परमेश्वराने, भावना नावाच्या गोष्टी दिल्या. मग हे सगळं जे असतं ते सहन करणं म्हणजे वयाच्या सरत्या वयाला आयुष्यभर जरी तुम्ही प्रामाणिक असलात तरी तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांमुळे किंवा तुमच्या मुलांमुळे ही परिस्थिती यावी, अशा पद्धतीची उदाहरणं जी आहेत ती पत्रालयामध्ये आहे. म्हणजे अत्यंत प्रामाणिक बाप ज्याने अख्ख्या आयुष्यभर निष्ठेने सेवा केलेली आहे आणि प्रामाणिक राहिलेला आहे, त्याला सगळ्यात शेवटी खोटं एक्झॅक्टली त्याच्यावर असा प्रसंग उडवतो, आणि ती गुंतागुंत खूप सुंदर पद्धतीने या कथेमध्ये आलेली आहे. तुमच्या या अज्ञातमध्ये ज्या 11 कथा आहेत त्यामधल्या 7-8 कथा ज्या आहेत त्याचा केंद्रबिंदू जो आहे ती बाई आहे प्रत्येक कथेचा. आईची कथा, त्यानंतर एका सुनेची कथा, एका विधवा बाईची कथा, तिथून देवदासीपर्यंत आणि मॉडेलिंग विश्वामध्ये जाऊ पाहणाऱ्या ॲम्बिशियस मुलीच्या कथेपर्यंत, वर्किंग विमनच्या कथेपर्यंत, असं एक सबंध आकाश, सगळं आकाश तुम्ही कवेत घेतल्यासारख्या या कथा आहेत. त्याबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं की आपण स्त्री आहोत आणि खरंच आपल्याला म्हणजे बाईला बाई जितकं ओळखेल तितकं कुणी ओळखणार नाही. माझी मानसिकता किंवा माझ्या मानसिक घडामोडी किंवा माझ्या भावना किंवा माझी प्रतिक्रिया सुद्धा ही एका बाईसारखीच असते. त्यामुळे बाईला जाणून घेणं तसं माझ्यापुरतं तरी सोपं आहे तसं. पण खूप अशा गोष्टी आहेत की ज्या मला असं वाटतं आपल्याला विचार करायला लावतात. म्हणजे तुम्ही आत्ता एक म्हणालात की तुम्ही विधवा स्त्रीपर्यंत पाहिलेलं आहे, पण आपल्याला एक भूमिका दिली जाते जन्माला आल्यापासून, आणि त्या बरहुकूम आपण जगलं पाहिजे असंच समाजाला वाटत असतं. तसं का तुम्ही जगला नाही की ॲक्सेप्ट नाही होत, तुम्ही स्वीकारलं जात नाही. म्हणजे तुमच्या याच्यातच तुम्ही हे जे म्हणालात त्यातच एक प्रतीक्षा नावाची एक कथा आहे, हो, ज्यामध्ये वर्किंग विमेनचं जे गिल्ट आहे, जे अपराधित्व आहे ते तुम्ही त्यामध्ये चित्रित केलेलं आहे. त्याहीपेक्षा मला असं वाटतं की त्याच्यामध्ये तिची सासू सासरे आणि मुलगा वाढणारा, म्हणजे एक शाळेत जाणारा मुलगा, आणि ती आणि तिचं करिअर असं आहे.
खूप चांगल्या पोस्टला नवरा आहे, त्याच्यामुळे हिने काही नोकरी वगैरे करण्याची गरज नाही आणि हिला वाटत असतं माझ्या शिक्षणाचा काय उपयोग आहे, मला केलं पाहिजे काहीतरी. शिवाय समाजकार्याची आवड हा सुद्धा एक वेगळा भाग आहे आणि त्याच्यासाठी काही तुम्हाला शिक्षणाची गरज नाही आहे, त्याच्यासाठी फक्त आच आणि समाजासाठीचं माझं कर्तव्य एवढंच असतं. तर ह्या स्त्रीला ते आहे. पण घरात राहणारा मुलगा जो आहे, सासू सासरे जे ते परंपरेनं आलेले सासू सासरे आहेत, त्या सासूची मानसिकता परंपरेने आलेली मानसिकता आहे. बाईने घरात राहिलं पाहिजे, घरचं केलं पाहिजे, आईचं आई पण निभावलं पाहिजे, बायकोचं बायको पण निभावलं पाहिजे, गृहिणीचं गृहिणीत्व निभावलं पाहिजे, असं सगळं आहे आणि ते टिपिकल आहे. आणि ती स्त्री बाहेर जाऊन काम करत असताना, समाजकार्य करत असताना घरच्यांची मात्र हीच अपेक्षा आहे. बरं, ही अपेक्षा ती उघडच पूर्ण नाही करत आणि त्या दोघांच्याही सामाजिक स्तरामुळं हे आईवडील गप्प असतात, म्हणजे सासू सासरे गप्प असतात, पण त्यांच्या हातात एक छान टूल असतं, एक हत्यार आहे, तो येते छोटा मुलगा. त्या मुलाला तुझी आई हे करत नाही, तुझी आई ते करत नाही, आई म्हणून ती कशी फेल्युअर आहे किंवा ती पत्नी म्हणून कशी फेल्युअर आहे, या सगळ्या गोष्टी त्या मुलावर, आमच्या काळात काय होतं, बाई कशी राहत होती, म्हणजे ती भूमिका प्रधान जी मानसिकता आहे ती त्या मुलात ते रुजवत जातात आणि त्यामुळं तो मुलगा जो तुटत जातो आईपासून. आणि मग त्याच्या आईला असं वाटत राहतं की बा मी काम केलेलं आहे, पण माझ्या या पदामुळे, माझ्या या शिक्षणामुळे, माझ्या या कामामुळे, माझ्या या करिअरमुळे हा मुलगा जो आहे हा माझ्याकडे यायला तयार नाही आहे, कारण समाजाने जी भूमिका मला दिलेली आहे ती भूमिका मी पार पाडत नाहीये. आणि बाहेर मात्र मी काय सांगते, 21वे शतक आहे, स्त्री चंद्रावर जाते, मार्सवर जाते, इकडं जाते, तिकडं जाते, ती केवढं करिअर करते आणि घरामध्ये मात्र ती तिच्या भूमिकेशी प्रामाणिक नाही असं त्यांना जेव्हा वदवलं जातं, घरामध्ये बोललं जातं, बिंबवलं जातं, सांगितलं जातं, बाहेर बोललं जातं, त्यावेळेला त्या स्त्रीची कुचंबणा काय असेल ही गोष्ट मला जाणवते नेहमीच. आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की समाज परिवर्तन, म्हणजे मी त्या कथेत असं म्हटले की 21वे शतक आहे, 22, 23, 24, 25वे शतक जरी आलं तरी जोपर्यंत समाजाचं मन परिवर्तन होत नाही, त्या मनामध्ये समाज परिवर्तन होत नाही तोपर्यंत, आणि तिला भूमिकेतच अडकवण्याचा आपल्याकडचा जो भाग आहे, ज्याला बाई ही पण कारणीभूत असते, तर मग तिच्या याच्यात काहीच बदल होणार नाही. 2 ओळी वाचते मी तुमच्या कथेतल्या. सुब्बू म्हणजे तिचा मुलगा समोर बसला होता आणि त्याच्या दृष्टीने दिलेली भूमिका परंपरेनुसार न पार पाडलेली ती बाई त्याच्या समोर बसली होती. पराभूत 21वे शतक कोपऱ्यात उभे होते. आपली परंपरा, म्हणजे हे वाक्य तर फार फार आवडलं, आपली परंपरा पाय रोवून विजयी चेहऱ्याने उभी होती. म्हणजे तुम्ही जे म्हणालात ते खूप उत्तम प्रतिमांमध्ये ह्या 3 ओळींमध्ये आलेलं आहे त्या कथेमध्ये. हो मॅडम, तुम्ही स्वतः सुद्धा वर्किंग वुमेन होत्या, तुम्ही प्राचार्य म्हणून राहिलेल्या आहेत. आपण बघतोच की ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्या गृहिणींप्रमाणे पूर्ण वेळ त्यांच्या घरी देऊ शकत नाही, पण म्हणून संस्कारांमध्ये फार फरक पडतो मुलांवरच्या असा काही भाग नाही. कारण आपण जाणतोच की ज्या घरामध्ये मुलं आपल्या आईवडील दोघांनाही बाहेर काम करायला जाताना बघतात, ती मुलं पुढे जाऊन आपल्या लाईफ पार्टनरला, आपल्या बायकांना सुद्धा कामात मदत करतात आणि त्यांना आपल्या आईच्या कामाचं मोल जास्त कळतं. हो, पण हे जे परंपरेने दिलेलं जे अपराधित्व आहे हे तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात कधी तुम्ही भोगलं आहे का, कधी फील केलं आहे का? एक छोटासा आता पर्सनल आहे, व्यक्तिगत आहे अनुभव, पण सांगते. माझा मुलगा लहान होता, तर त्यावेळेला मी कॉलेजमध्ये करत होते आणि मला फार कमी वेळ शिल्लक राहायचा. तर एक दिवशी तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की तो माझा मित्र जो आहे तो बघ म्हणे त्याच्या आईने चॉकलेट्स बनवलेत. तर मला त्याच्या चेहऱ्याकडे पाहताना हे जाणवलं की मित्राच्या आईबद्दलचा अभिमान नाही आहे, माझी आई हे करत नाही याच्याबद्दलचा एक सूक्ष्म हेवा किंवा तिटकारा त्याच्या चेहऱ्यावर आहे. आणि ते झाल्यानंतर तुला आश्चर्य वाटेल, पण मी कुकिंग क्लासेस जॉईन केले, मी केक्स शिकायचे जॉईन केले. म्हणजे मी परदेशात होते तेव्हा करतच होते, पण आता भारतात मिळणाऱ्या वस्तू आणि ह्या सगळ्या आपल्याला हे नाही म्हणून त्याच्यासाठी शिकले. मी चॉकलेट करायला शिकले आणि म्हणजे प्रॉबेबली 3 महिन्याच्या आत मी माझ्या मुलाला माझ्या हातचं चॉकलेट खाऊ घातलं. कारण गंमत अशी होते, खरं म्हणजे काम करणारी बाई खूप जास्त काम करत असते. म्हणजे ती बाहेरचं पण करते, ती घरचं पण करते, कुटुंबाचं करते, ती सासू सासऱ्यांचं किंवा वृद्ध जे घरात असतील त्यांचं पण करते.
त्यामुळं तिला दरवेळेला आपण मुलाला पूर्ण वेळ देऊ शकत नाही मुलांना, ही गोष्ट तिच्या मनात असते आणि तिला ती निश्चित सतत जाणवत असते की मला दिला पाहिजे, मला दिला पाहिजे. मग भले मी अभ्यास करायला घेईन त्यांचा, तर अभ्यास करायला मी कदाचित घेईन तर मी त्यांना अगदी अतिप्रेमाने अंजारून गोंजारून श्यामला सांगत होती त्या पद्धतीने नाही सांगणार. मी थोडीशी घाई करेन, कारण मला घाई असते ती. तर हा सगळं होऊ शकतं, पण म्हणून ती संस्कार करत नाही असं होत नाही. आणि स्त्रीची ही कुचंबना कदाचित यासाठी पण आली असेल मॅडम की संस्कार करण्याची जबाबदारी आपण फक्त स्त्रीलाच दिली आहे. मुळात ती आई वडील दोघांचीही असते. आणि अलीकडे तर वडिलांचं पालकत्व आणि वडिलांनी वेळ देणं फार आवश्यक आहे मुलांना. एक अशा नवीन थेरीज येत आहेत की दोघांनीही जर वेळ दिला तरच तो मुलगा एक उत्तम पद्धतीने आपण त्याला घडवू शकतो. मला असं वाटतं स्वतःला की कदाचित 15% लोक तुम्ही म्हणता तसं आहेत की जे दोघंही नवरा बायको मुलांना वेळ देतात, किंवा पुरुष जो आहे तो तितका वेळसुद्धा घरामध्ये देतो किंवा बाई इतकंच तो करायला पाहतो. मुलांच्या समंजसपणाचं सुद्धा मी 15%च धरीन, कारण अर्थात हा पक्का स्टॅटिस्टिक नाही आहे, पण एक असं जे मी पाहते आजूबाजूला ते आहे. पण उरलेल्यांचं काय आहे, उरलेल्या 85% परिवर्तन केव्हा होणार हा प्रश्न तर तसाच राहतो ना. आणि त्यासाठी काय होतं लेखिकांनी लिहिणं आवश्यक आहे. बरोबर आहे. तर मॅडम, तुमच्या ह्या कथासंग्रहावर बरंच लिखाण प्रसिद्ध झालं आहे, म्हणजे अनेकांनी त्यावर समीक्षण केलेलं आहे. त्यापैकी डॉक्टर प्रभाकर बागले यांनीही एक दीर्घ लेख लिहिला आहे तुमच्या 2 कथांवर. त्यामध्ये एक सावलीचा दाह आणि निचरा. तर निचरा ही कथा प्रामुख्याने देवदासी या विषयावर आहे. त्या कथेबद्दल काय सांगाल? पण आता जे बोलत होतो की बाईला बाईची वेदना किंवा दुःख हे लवकर कळतं. मी ज्या वेळेला गोव्यामध्ये गेले होते तर त्यावेळेला मी पाहिलं की तिथे अनेक देवदासींची घरं आहेत. म्हणजे आता ती प्रथा सुद्धा मोडीत निघालेली आहे, पण अजून पूर्ण मोडीत निघालेली नाही. आणि मग त्यांना ज्या पद्धतीची वर्तणूक दिली जाते, समाजाकडून असो, व्यक्तींकडून असो, श्रीमंतांकडून असो, त्याच्या काही कथा तिथल्या तिथे मला ऐकायला मिळाल्या, काही पाहायला मिळाल्या मला. आणि मला स्वतःला असं वाटलं की त्यांची जी काही व्यथा असेल, जर मी नॉर्मल सामान्य मुलीसारखी जन्माला आलेली आहे, जन्माला येणं तर माझ्या हातात नाही आहे, मी कुठल्या कुटुंबात यावी ते, तर मी जर देवदासीच्या घरात आले जन्माला तर मी काय काय गोष्टीतून जात असेन. आणि गंमत अशी आहे की आपण देवदासी आहोत हे अगदी लहानपणापासून बिंबवलं जातं त्यांच्यावर. हे बिंबवलं गेलेली जी गोष्ट आहे ती तुमच्या मनातून जात नसते. म्हणजे कितीही यश तुम्हाला मिळत राहिलं तरीसुद्धा कोणी तरी तुमच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतच असतं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की बहुतेक सेलिब्रिटीजना अतिशय कुचक एखादा तरी प्रश्न विचारला जातो त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल. तर तसं ह्या देवदासींच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे की त्यांनी इतर क्षेत्रात त्या गेल्या, त्यांनी पुष्कळ नाव कमावलं तिथे त्या क्षेत्रामध्ये, तरीसुद्धा तुझं मूळ इथलं आहे हे कधी विसरत नाही. आणि देवदासींच्या बाबतीमध्ये असं आहे की इव्हन त्यांना एक मालक, म्हणजे जर ठरवलं त्यांनी की राहायचं तर त्यांना त्या माणसाबरोबर राहावं लागतं एकनिष्ठ. त्याच्यात नंतर त्यांना शिवाय दुसरा कुठलाच अधिकार नाही, त्यांना गृहिणीपद तर कधी मिळतच नाही, पत्नीपद तर कधी मिळतच नाही. अशा वेळेला त्या बाईला कुठल्या वेदनेतनं जावं लागत असेल, किती दुःखातून जावं लागत असेल. आणि शोषण जे आहे तिचं, शारीरिक शोषणाचा भाग जो आहे तो आपण कधी त्याचा विचार करतो का? म्हणजे एक वाईचे भाऊसाहेब देशपांडे म्हणून आहेत, त्यांनी एक पुस्तक लिहिलेले आहे. ते पुस्तक गणिकांवर आहे, फार सुंदर पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये सुद्धा मी वाचत होते की गणिकांना पूर्वीच्या काळी दिला जात होता जो मान दिला जात होता, जो पैसा त्यांना मिळत होता, ज्या पद्धतीनं त्या जगत होत्या, राणीसारख्या त्या जगू शकत होत्या, तसं नंतर सगळं बदलत गेलं ना. आणि थेट ती राणीसारखी राहणारी बाई ही थेट एखाद्या मोलकरणीसारखी राहायची वेळ आली. पण ह्या सगळ्यामध्ये तुमचं मूळ जे असतं ते मूळ लोक सोडायला तयार नसतात. आणि तुम्हाला कुठेतरी त्यांनी, म्हणजे तुम्ही इतकं वर गेलात का तुम्हाला कसं सरकन आम्ही खाली आणतो हा एक भाग असतो. पण त्याच्यामध्ये त्या बाईला जन्मभर ती गिल्ट राहते, ज्याच्यासाठी तिचा काहीच दोष नसतो. जन्माला येणं हा तिचा दोष नाही आहे कुटुंबातला. तर ते मला देवदासींच्या बाबतीमध्ये खूप जाणवलं. आणि त्याच्या काही प्रथा मला ज्या होत्या त्या माहिती होत्या, काही माहिती झाल्या, काही मी वाचल्या. आणि मला अनेकांनी त्याच्यावर असं विचारलं सुद्धा की बा तुम्ही कोणाला समोर ठेवून हे लिहिलंत का?
कोणालाही समोर ठेवून लिहिण्याची मला गरज नाही वाटली यावेळेला. यावेळेला काय, मी केव्हाच कोणाला म्हणजे व्यक्तीला समोर ठेवून कथा लिहित नाही, त्याच्यामुळे तो भाग नव्हता. पण मला असं वाटतं की मला ते जे दुःख आहे, ती जे टोचणी आहे, ती मी फार चांगल्या पद्धतीने समजू शकले त्या निचराच्या बाबतीमध्ये. थोडं विषयांतर करूया मॅडम. तुम्ही सांगितलं की गोव्यामध्ये तुम्ही देवदासी आणि त्यांची घरं पाहिली आणि सगळं बघितलं. तर तुम्ही बरेचदा साहित्यासाठी तुम्ही भ्रमण करता भारतामध्ये, तर गोव्याला बऱ्याचदा जाता आणि रिसेंटली पण तुम्ही गोव्याला जाऊन आलात. तर तुमचा तो अनुभव कसा होता? गोव्याला महिला साहित्य संमेलन होतं. त्या संमेलनाची मी अध्यक्ष होते. माझा अनुभव खूप चांगला आहे. मी ज्यावेळी परत प्रांतात जाते ज्याही वेळेला, त्यावेळेला मला एक असं जाणवतं, आणि हे मला जास्त जाणवलं गोव्यामध्ये आणि कर्नाटकामध्ये, बेळगावला जेव्हा एक कार्यक्रम झाला, की मराठीबद्दलचं प्रेम या लोकांना खूप आहे. आणि कर्नाटकामध्ये तर मला वाटतं भैरप्पांना जेव्हा मिळालं ज्ञानपीठ अवॉर्ड, तेव्हा स्टेशनपासून रथात त्यांची मिरवणूक काढली होती. तर लेखकाला एवढा सन्मान देणं, त्या लेखकाचा केवढा, मला असं वाटतं की हे ह्याच्यापेक्षा आणखी काय मोठा सन्मान असतो. आणि मला तेच गोव्यात पण जाणवलं की मी तिथे युनिव्हर्सिटीत गेले, कॉलेजेसमध्ये गेले. यावेळेला तर माझा एक 10 दिवसांचा काळ मी तिथे घालवला. तर आणि मी गेले म्हणजे अनेक ठिकाणी, मी तिथल्या लेखिकांना, कवयित्रींना वगैरे भेटले. तर मला हे जाणवलं की लेखिका म्हणून, म्हणजे लेखक म्हणून, मी लेखिका आणि लेखक असं वेगळं बिलकुल पकडत नाही, तर लेखक म्हणून मला असं जाणवलं की खूप तुम्हाला मान देतात. म्हणजे तुमच्या प्रतिभेचा आदर जर तुम्हाला पाहायचा असेल तर तो परप्रांतात पाहावा. आणि गोव्यामध्ये तर खूपच आहे, खूप फारच चांगलं वागतात ते. अच्छा, आपण तुमच्या अज्ञात या कथासंग्रहाबद्दल बोलतोय. त्यामध्ये एक अत्यंत अलीकडच्या काळातली एक कथा आहे, ती म्हणजे मॉडेलिंग विश्वाचं आकर्षण असलेल्या एका मुलीची कथा आहे ती. पण त्या कथेचं नाव मात्र तुम्ही विस्कळीत असं दिलेलं आहे. हो. तर त्या कथेबद्दल जरा आम्हाला सांगा. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या भोवती अगदी रंगीबेरंगी जग आहे, आणि ते जग आहे टीव्हीचं, सिनेमाचं आणि मॉडेलिंगचं. म्हणजे एक मला असं वाटतं की एक चॅनल आहे की ज्याच्यावर फक्त फॅशन्स दाखवलं जातं, आणि ते कपडे पाहताना आपण सुद्धा थक्क होऊन पाहत राहतो. आणि असे कपडे आपण कधी घालू का, किंवा कदाचित आपल्याला घालण्याची इच्छा सुद्धा होते. तर हा जो सगळा भाग आहे हा आपल्या बाबतीमध्ये म्हणजे तरुण मुलींना फार भुरळ घालणार आहे. तर ह्याच्यामध्ये जी कथा आहे ती एक काम करणाऱ्या मुलीची कथा आहे, खरं म्हणजे, जी गरिबा घरून आलेली आहे. पण उघडच आहे की हे जे रंगीत विश्व, रंगीबेरंगी तिच्या भोवती आहे, त्या विश्वाचं तिला जबरदस्त आकर्षण आहे. तिला जेव्हा ती मालकीण विचारते की तुझं नाव काय आहे, तेव्हा ती सांगते की माझं नाव दिया आहे. तर दिया माझं नाव काय आहे, कारण दिया मिर्झा ही अतिशय सुंदर दिसणारी आणि कदाचित मिस इंडिया वगैरे झालेली मुलगी, बरोबर, आणि छानशी झिरो फिगर वगैरे असलेली आहे. ती ही मुलगी सुद्धा लहान आहे वयाने, म्हणजे 16-17 वर्षाची मुलगी कामाला येते ती. आणि मग हे जे तिचं आकर्षण आहे की मला माझं दिलेलं नावसुद्धा मला आवडत नाही, माझ्या आईवडिलांनी दिलेलं. उलट मला एक छानसं नाव असावं असं वाटतं माझं. मला छानसे कपडे घालावेसे वाटते. म्हणजे ती साध्या मुली जेव्हा वेण्या घालतात तेव्हा ती स्वतःच्या त्या घालतात, त्या बारक्या बारक्या वेण्या, तशा विविध पद्धतीच्या वेण्या ती घालून येते म्हणजे. आणि तिला इतका वेळ कसा मिळतो असं मालकिणीला नेहमी वाटत राहतं की इतक्या बारक्या 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 वेण्या घालून, डोकंभर ती घालून जेव्हा येते त्यावेळेला, किंवा ती जे फॅशन्स करत असेल, जशी राहत असेल, जसं सांगत असेल, जसं बोलत असेल, ते सगळं जे आहे ते बॉरोड आहे, कृत्रिम आहे, दुसरीकडून घेतलेलं आहे. आणि घेण्याच्या जागा आपल्याला माहिती आहेत. आता ही मुलगी ज्या वेळेला खरोखर वास्तवात येते आणि जगायला लागते, त्यावेळेला तिची ही असलेली रंगीत स्वप्न आणि वास्तव हे किती विरोधाभास आहे याचा. मग हा जो कॉन्ट्रास्ट आहे याला तोंड देताना मुली कधी कधी फसतात. कारण ही स्वप्न तर आपण दिली मुलींना किंवा तरुण पिढीला दिली असं मी म्हणते. मग त्यात मुलं आहेत, मुली आहेत, पण त्या स्वप्नाला सत्यात आणायचा मार्ग आपण कुठे दिला त्यांना. बरोबर. आणि मग त्या मुली ज्या आहेत त्या फसत जातात, आणि मग तसाच फसवेपण या मुलीच्या पदरी येतं. आणि ती पक्की ट्रॅडिशनल जशी, म्हणजे ती शिकते मुलगी, पुढे ती नोकरीला वगैरे लागते, पण ती काय करते मग, तिला तर हे घिसपिटं आयुष्यच करावं लागतं ना पुन्हा. आपण जसं जगतो रुटीनली तसंच जगावं लागतं.
तुम्ही काही मॉडेलसारखं जगू शकत नाही, हे तिच्या लक्षात यायचा तिचा वय पण नाही आहे. आणि आता जसं आपण म्हणालो की अनुभव हे वाढत जातात एकानंतर एक. म्हणजे ती परिपक्वता यायला खूप काळ जावा लागतो. तोपर्यंत खरं म्हणजे तुमचा भ्रमनिरास झालेला असतो. पण इथं या मुलीचा भ्रमनिरास नाही आहे, कारण तिने स्वतःला त्या कोशात घालून घेतलेलं आहे. त्यामुळं भ्रमनिरास तिला पाहणाऱ्या इतरांना येतो, असं त्या कथेत दिलेलं आहे. बरोबर. म्हणून विस्कळीत आहे ती. अच्छा, म्हणून विस्कळीत आहे. छाया मॅडम, तुमच्या ज्या एकंदरीतच सगळ्या कथा आहेत त्या मानसिक गुंतागुंत, व्यक्तीची भावना आणि त्यातून निर्माण झालेली क्लिष्टता या सगळ्याच गोष्टींचा वेध घेणाऱ्या आहेत. मात्र तुमची जी शीर्षक कथा आहे अज्ञात, ही कथा मला दैववादी वाटली. तर त्या बाबतीमध्ये आपण काय सांगाल? मला असं वाटतं बरं का की त्याच्यात पिंजऱ्यातल्या पोपटमुळे तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की हे दैववादी आहे. आपल्या सगळ्यांना आपल्या भविष्याविषयी विलक्षण उत्सुकता असते आणि ते शमवण्याचे विविध मार्ग. मग आपण पत्रिका करून घेऊ, पत्रिका दाखवू, आपण टॅरो कार्ड आपण वापरू, किंवा दर आठवड्याचं भविष्य आपण वाचू. आणि मग अनेक वेळेला आयुष्यामध्ये असं होतं की आपल्या वाट्याला जे येतं त्याच्यासाठी आपण काही केलेलं नसतं, आणि त्याच्यामध्ये जेव्हा चांगलं येतं तेव्हा आपण विसरतो ती गोष्ट. पण आपल्या वाट्याला एखादी वाईट गोष्ट ज्या वेळेला येते त्यावेळेला आपण ताबडतोब हा विचार करायला लागतो आणि मग आपण नियतीविषयी बोलायला लागतो. मग आपण प्रीडेस्टाईन्ड आहोत, आपण आपलं भविष्य परमेश्वरांनी ठरवूनच टाकलेलं आहे, अशा पद्धतीचं आहे. आणि काही गोष्टी का होतात याचं कोडं आपल्याला आजतागायत उलगडलं गेलेलं नाही आहे. तर हा जो भाग आहे हा भाग आपल्या हातात नाही असं वाटावं अशा खूप गोष्टी आहेत, किंवा खूप गोष्टी आपल्याला खरोखर कळत नाहीत की त्या का घडतात आणि त्याचं कार्यकारण भाव आपण देऊ शकत नाही. तर अशा सगळ्या गोष्टीत त्याला तुम्ही दैववाद जर म्हणत असाल तर हो, ही कथा दैववादी आहे. पण काही कोइन्सिडन्सेस जे असतात, म्हणजे समसमा संयोग, ते का होतात हे कोइन्सिडन्सेस आपल्याला माहिती नाही. आणि ह्या कथेमध्ये पिंजरा घेऊन, पोपट घेऊन माणसं फिरतात आणि ते ज्या वेळेला तुम्ही ते भविष्य पाहायला बसता तेव्हा ते त्या पिंजऱ्याला असं ठोकतात थोडंसं दार उघडून. तो पोपट बाहेर येतो, तिथं कार्ड ठेवलेली असते, तो चोचीने एक कार्ड उचलतो आणि त्या माणसाच्या हातात देतो आणि तो भविष्य सांगतो. ते भविष्य खरं का? त्याचे 13 केलेले कार्ड आहेत किंवा 12 केलेले कार्ड आहेत, त्याच्याशिवाय भविष्य सांगणारं कार्ड जे त्यांनी काढून टाकलेलं असतं ते तिथं येतं. हे काय होतं, हे का होतं, कसं होतं माहीत नाही. एखाद्या लहान रांगणाऱ्या पोरांनी पण टाकलं असेल, आता माहिती नाही. पण ह्या मुलाला जे व्हायचं असतं ते न होता तो एक भविष्य सांगणारा ज्योतिषी होतो. पोपट घेतो कोणाकडून तरी, बॉरो करतो, आणि मग त्याच्यातून जे घडत जातं जे ना त्याला अपेक्षित आहे कधी, की त्यांनी केलेलंच नसतं ती अपेक्षा. उलट त्याला खरं म्हणजे चांगली एक नोकरी मिळावी एवढीच त्याची अपेक्षा असते, पण घडतं सगळं वेगळं. पण तो हा मुलगा तरुण आहे, नोकरीच्या शोधात आहे, त्याला एक सुंदर मुलगी दिसते आणि ती मुलगी जी आहे ती मुलगी थोडी धीट आहे आणि मुलगा थोडा मागे विड्रॉ झालेला आहे, असं त्याच्यात आहे. त्याच्यात आणखीन एक सामाजिक गोष्ट आहे. हे आतंकवादी वगैरे जे येतात आपण अजिबात व्हेरीफाय करत नाही. आणि म्हणून तुम्ही जर पाहिलं तर आजकाल बऱ्याच टेलिव्हिजन चॅनल्सना ते दाखवतात, म्हणजे तुम्हाला कळतच नाही RDX तुम्ही नेताय का? नाही, मला एक 10 पैसे दिले कुणी जास्त तर मी RDX न्यायला तयार. स्लीपर सेल सारखं काम करतात, त्यामुळे आपल्याला आयडेंटिफाय करतच नाही आणि आपण त्यांना सामान्य माणसं म्हणून स्वीकारतो. आपण विश्लेषण पण करायला जात नाही, माहिती पण काढत नाही. तेवढं मिळालं आपल्याला की आपण सॅटिस्फाईड होत त्याच्यात. पण ह्याच्यामध्ये सुद्धा असे हे जे लोक आहेत जे देशासाठी विघातक लोक आहेत ते सुद्धा येतात ना, हा सुद्धा भाग आहे. त्यांचे हेतू आपण कधी ओळखत नाही. तर न हेतू ओळखलेली ती मुलगी आहे त्याच्यामध्ये जी आहे ते. तर मला ती गोष्ट म्हणजे इस्पेशली ह्या ज्योतिष्यकाराला जे जाणवलं ते त्याच्यात त्या कथेत आलेले. पण त्याच्यात मला असं वाटतं की दैववादपेक्षा मी जसं म्हणाले की कित्येक गोष्टी अज्ञात आहेत, त्या का घडतात आपल्याला माहिती नाही. कोविड येईल आपल्याला कधी माहिती होतं का? पण आला, कुठून आला काहीच सांगता येत नाही. आणि सूक्ष्मातला सूक्ष्म जीव त्याने माणसावर केलं की हो राज्य 2 वर्ष आता आहे ना. कोविडबद्दल बोललात तुम्ही त्याला धैर्याने सामोरे गेला. तुमचा अनुभव कसा होता? कारण तुम्ही सुद्धा बाधित झाला होता. फार भयानक असं म्हणेन मी अनुभव. म्हणजे मला तर 2 वेळेला ॲडमिट व्हावं लागलं हॉस्पिटलमध्ये. पण
त्या काळामध्ये जी औषधं दिली गेली, खरं म्हणजे त्याच्यावरचं औषध कुठल्याही सायंटिस्टला सापडलेलं नाही आहे आणि फार्मा कंपनीला सापडलेलं नाही आहे, पण एक अनुमान लावत लावत जी औषधं दिली गेली, पण पर्याय नव्हते आपल्याकडे, त्यामुळं ते घेणं हा एक भाग होता. आणि एक दिवस असा आला की त्या दिवशी मला असं वाटलं की बस आता मी घंटा वाजवलेली आहे वर आणि वेळ आलेली आहे आपली आता जायची. आणि तो क्षण फार काही मला ज्याला म्हणू की आपला भूतकाळ एकदम आपल्या डोळ्यासमोर येतो असं म्हणतात आपण गेल्यावर. परमेश्वर एका क्षणात तुमचं आयुष्य जसं दाखवतात तसं ते क्षणात आयुष्य दाखवणारा तो क्षण होता मला. आणि फार हादरले होते मी मनातनं. का हादरले या प्रश्नाचं उत्तर पुन्हा तेच आहे की माझं अस्तित्व, भले मला हे नको, मला ते नको, मला ते नको, पण मला जगू दे हा जो भाग असतो, हा जिवंत राहण्याचा जी धडपड असते, तो एक मला जाणवला. आणि सगळ्यात फार आश्चर्यकारक क्षण होता माझ्यासाठी की चौथ्या दिवशी जेव्हा मी फार वाईट होते, म्हणजे मला ब्रीदिंग प्रॉब्लेम वगैरे असं काही झालं नाही, पण मला बऱ्यापैकी इंजेक्शनांचा भडीमार करावा लागला त्यावेळेला. तर मी उठले आणि बाथरूममध्ये गेले. तिथे एक मोठा आरसा होता लावलेला, म्हणजे तो रोजच होता तिथे. खरं म्हणजे मी गेले आणि मी समोर पाहिलं, तर समोर पाहिल्यावर एक क्षण मला असं वाटलं ह्या बाई कोण आहेत. आणि तो जो क्षण होता की जेव्हा मीच मला ओळखलं नाही, त्यावेळेला भारतानं जे अध्यात्म जोपासलेलं आहे त्या अध्यात्माचं उत्तरच मला जवळजवळ मिळालं होतं त्या दिवशी. की ना देह माझा आहे, ना मन माझं आहे, ना आत्मा माझा आहे, ना शरीर माझं आहे, मग माझं काय आहे, मग ती मी नाही आहे. म्हणजे हे अर्थात ह्याचं ॲनालिसिस मी नंतर केलं, हा भाग वेगळा आहे, हा सोडून द्या तुम्ही भाग. पण तो क्षण इतका विलक्षण होता माझ्यासाठीचा. आणि नंतर मी माझं मला ओळखलं की हो मी आहे ही म्हणून. आणि मी आले त्याच्या बाहेर. पण ती जी औषधं होती आणि तो जो काय होऊन गेलेला डिसीज आहे तो तुमचं खूप काही घेऊन जातो असं माझं मत आहे. आणि खूप तुम्हाला पृथ्वीवर आणतो. छान आपले पाय मातीचे आहेत हे तुम्हाला. आणि गुंतायचं नाही तर अलिप्त होण्याचा एक मोठा अलिखित संदेश तुमच्या डोक्यावर तो कोरून जातो असं. कोरोना काळात लेखिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या छाया महाजन कवयित्री म्हणून सुद्धा आपल्या भेटीस आल्या, मुख्यतः सोशल मीडियाच्या माध्यमातून. तर मॅडम, 1-2 तुकडे आमच्या मैत्रिणींसाठी प्लीज सादर करून दाखवा. शिवाय हा प्रवास कसा झाला तेही सांगा. तेवढ्या बाबतीत मी असं म्हणेन की प्रत्येक लेखक हा कवी असतो. अच्छा. त्याची सुरुवात कवितेने होते. बरं. आणि शिवाय एक वय असं असतं की ते कवितेचंच वय असतं असं मी नेहमी सांगते. की तरुणपणामध्ये मॅक्झिमम कविता केल्या जातात त्या भल्याही तू मी तू ती अशा असतील. आणि ते भल्याही माझ्या मनाशी, माझ्या रात्रींशी, माझ्या दिवसांशी, माझ्या दिसणाऱ्या सगळ्या गोष्टींशी त्या जोडलेल्या असतील, पण त्या होतात कविता. त्या होतात त्या तुमच्यातून बाहेर येतात. काय तुम्ही त्याला निर्मिती कराल तुम्ही त्याची. तसं मी पण कदाचित त्या काळात कविता केलेल्या असतील, पण त्या थोड्या कविता केल्या. कधीतरी म्हणजे मी अगदी लहानपणी शाळेत असताना आमच्या नगर जिल्ह्याचा एक साद नावाचा कविता संग्रह लिहिला. मी शाळकरी मुलगी होते आणि माझी आई कवयित्री होती. तर आमच्याकडे ते मीटिंग्ज वगैरे व्हायचे. त्या सगळे ते कवी वगैरे जमतात आणि आता ते पुस्तक होणार आहे हे मला शाळकरी असली तरी कळत होतं. मी आईच्या पाठीमागे लागले. मला पण कविता लिहायची आणि माझं पण त्याच्यात आलीच पाहिजे कविता. म्हणजे कदाचित त्यावेळेला बालहट्ट म्हणून तो पूर्ण केला गेला आणि त्या कविता संग्रहामध्ये खरोखर माझी कविता आहे. मधल्या काळामध्ये कुठेतरी मी गद्य लेखनाकडे वळले आणि मग मला कथा हा भाग पहिल्यापासून, प्रत्येकालाच आपल्यापैकी भुरळ घालतो खरं म्हणजे कथा. किती आवडतात गोष्टी आपल्याला सांगणं न लगे आणि किती ओढले जातो आपण पटकन त्याच्यात, तसंही आहे. तर तिकडे आले मी. मग कथा, मग कादंबरी, मग चरित्र, मग ललिते गद्य, असं सगळं तो झालं प्रवास. अनुवादाचा प्रवास मुलांसाठी म्हणून सुरू केला होता सुरुवातीला. मग ह्या कविता थोड्या बाजूला पडल्या. मग कधीतरी असं व्हायचं की आपण कथा लिहायला घेतली आहे किंवा आपण कादंबरी लिहायला घेतली आहे, तर एकदम तुम्ही आता कधी शेतात गेलात ना तर तुम्ही गव्हामध्ये मोहरी आलेली दिसते, पिवळी फुलं आणि हे, किंवा ज्वारीमध्ये तुम्हाला करडी आलेली दिसते कुठे कुठे. काही लोक लावतातही, पण जे नाही लावत त्यांची, आणि ती छान लाल वगैरे फुलं येतात. तशी ही कविता माझी यायची. मी लिहिते कादंबरी आणि मध्येच उगवलेली करडी जी आहे ती लाल फुलं घेऊन येते माझ्याकडे, असं होतं. तर मी तिथेच त्याच ह्याच्यामध्ये मागच्या साईडला ती लिहून ठेवायची आणि विसरून जायची मी.
किंवा ते आहे. या कोविडच्या काळामध्ये गोव्याच्या एका कवयित्रीने ऑनलाईन कवितांचं सुरू केलं होतं. कोणीतरी एकीने माझं नाव सांगितलं, मला ते करावीच लागली. मग मी शोधायला सुरुवात केली ते उगवलेली फुलं मोहरीची, की कुठे आहेत बुवा, ती कुठे आहेत त्या टेक्स्टमध्ये. आणि मग त्या कविता केल्या गेल्या. आणि मी फेसबुकला कधीतरी 4 ओळींची 6 ओळींची अशी कविता टाकते. तर एक कविता छोटा एक बीट आहे, तो तुम्हाला वाचून दाखवते. माझ्या डोळ्यातल्या स्वप्नांची राख झाली, माझ्या डोळ्यातल्या स्वप्नांची राख झाली, जळत होरपळत. सावळा मेघ गच्च भरला, घनघोर बरसला, त्या काजळलेल्या स्वप्नांना घुमारे फुटले हजारो. भर उन्हातल्या गुलमोहरांना जळती फुलं लागली लाल भडक. छानच. आणखी एखादा तुकडा ऐकवता येईल मॅडम? आकाश पण हटता हटत नाही, माती पण मिटता मिटत नाही. आकाश मातीच्या या संघर्षात माझं जखमांचं देणं फिटता फिटत नाही. क्या बात आहे. कारण ह्या 2 गोष्टींच्या मध्ये आपलं आयुष्य चाललेलं आहे. आणि ह्या ज्या जखमा आहेत त्या आपल्या संपत नाहीत. मॅडम, लघुतम कथा मराठीमध्ये सर्वप्रथम ज्यांनी आणल्या त्यांच्यापैकी तुम्ही एक आहात. तर ह्या लघुतम कथांबद्दल थोडं आम्हाला सांगा ना. ते कवितांसारखंच आहे खरोखर. बरं. म्हणजे त्याच्यासाठी फार मी विचार केलेला आहे. किंवा मी अगदी आपण जसं डोक्याला हात लावून बसतो आणि एखादा प्रश्न घेतो गहन सोडवायला वगैरे, असं काहीही नाही झालेलं. ह्या कथा मला खरोखरी अंतस्फूर्तीने आल्या असं मी म्हणते. म्हणजे ह्या कथा मी नेहमी असं सांगते की जशी बाहेरून एखादी गोष्ट येते किंवा डोंगरांवर जशी ढग उतरून येतात आपोआप, तशा त्या कथा माझ्याकडे आल्या. त्या आल्या तेव्हाच त्याचा फॉर्म तेवढाच होता. म्हणजे त्याला मी वाढवल्या नाही, त्या मी कमी केल्या नाही. त्या कविता नव्हत्या, पण त्या कथा होत्या. आणि ते कथात्म बीज जे होतं त्याला एक शेवट होता जो परिणामकारक होता. आणि त्याच्यासाठी सुद्धा मी कुठलीच धडपड केलेली नाही आहे. म्हणून मी नेहमी असं म्हणते की ह्या ज्या कथा आहेत ह्या माझ्याकडे चालत आल्या. मी फक्त त्यांना घेतलं, शब्दात टाकलं आणि कागदावर लिहिलं. त्याच्यामुळे ह्या कथांच्या बाबतीमध्ये मला नंतर असं कळलं की वि. स. खांडेकरांनी लिहिलेल्या आहेत किंवा अरविंद गोखले यांनी लिहिलेल्या होत्या अशा कथा म्हणून. मग मी त्यांच्या कथा नंतर पाहिल्या. म्हणजे माझं पुस्तक आल्यानंतर मी त्या कथांकडे वळले आणि पाहिलं. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, नाही, मी त्यांच्यासारखं नाही लिहिलेलं. मग मला कोणीतरी सांगितलं की हिंदीमध्ये अशा पद्धतीच्या कथा आलेल्या आहेत. मग त्या वाचायचा मी जितकी मला मिळाली तेवढ्या पाहिल्या. तर तेव्हाही मला असं वाटलं, नाही, या कथा आणि माझ्या कथा ह्या सारख्या नाही आहेत. तर त्याचं वेगळेपण आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जो तुमचा आशय आहे कथेचा तो, पण त्याच्यासाठी लागणारे शब्द हे अतिशय सघन असावे लागतात. जसे कवितेतला, म्हणजे कवितेमध्ये सुद्धा खूप भावना चालते, तशी गरज नाही पडत. पण शब्दांना खूप अर्थ असला पाहिजे. आणि ते जेव्हा अर्थजड असतात त्याच वेळेला तिथं ते बेफिट होतात. पण त्याच्यासाठी सुद्धा मला काही प्रयत्न नाही करावे लागले. आणि म्हणून मला असं वाटतं की हे खरोखर देवाचं देणं आहे आपल्याला, किंवा ऋण आहे ते माझं त्याच्यावर, की त्या कथा माझ्याकडून लिहिल्या गेल्या. तर डॉक्टर छाया महाजन मॅडम, बऱ्याच वेळपासून आपण खूप छान संवाद साधतो आहोत. तुम्ही आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. मी सुद्धा आकाशवाणीची अतिशय आभारी आहे नम्रता. आणि मला सुद्धा तुझ्याशी बोलून खूप चांगलं वाटलं. म्हणजे कधी कधी असं असतं की आपल्यातही काही साचलेपण असतं, त्याचा निचरा व्हायला लागतो. आणि तो निचरा आकाशवाणीच्या या संधीमुळे मला मिळाला. तुझी आणि आकाशवाणीची मी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.